मुंबईमध्ये दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती ध्वजवंदन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती पोलीस दलाकडून संचलन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती चित्ररथाचं संचलन। आत्मनिर्भर भारताच्या थीमवरती स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांचं संचलन। भारताचा 77व्या प्रजासत्ताक दिन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यातील साकेत ग्राउंडवर ध्वजवंदन सोहळा पार पडला। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न। जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी सोहळ्याला उपस्थित। मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते झेंडावंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लष्कराकडून गस्त। बर्फवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय जवानांचा सीमेवर कडा पहारा। मुंबईच्या अरबी समुद्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजाला मानवंदना। तिरंगा रंगात एकाच वेळेस शेकडो बोटींचे भोंगे वाजवत मानवंदना। रायगडच्या अलिबाग येथील पोलीस मुख्यालय मैदानावरती ध्वजवंदन संपन्न। मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते ध्वजवंदन अखेर पार पडलं। वाशिममध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते ध्वजवंदन। तर कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेते पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांच्या पथसंचलनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन। जळगावातील पोलीस कवायत मैदानावरती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून ध्वजवंदन। उपस्थितांना बालविवाह न करण्याची शपथ दिली, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचाही गौरव। रत्नागिरीमध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयामध्ये ध्वजवंदन। तर उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती। पोलीस पथकातील विराट या श्वानाकडून दिमाखदार सलामी। परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून मुख्य शासकीय ध्वजवंदना। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवरती ध्वजवंदना कार्यक्रम संपन्न। तर परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं बोर्डीकरांचं आश्वासन। प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावतीमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती परेडचं आयोजन। बुलढाणामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन। 4 मंत्री असताना देखील प्रजासत्ताक दिनाला गैरहजेरी। जिल्ह्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण, तर नागरिकांकडून नाराजी व्यक्त। जालन्यातील पोलीस कवायत मैदानावरती 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदना। नवी मुंबई मनपा मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान। मुंबईतील भाजपच्या कार्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते ध्वजवंदन। पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रजासत्ताक दिन साजरा। संगमनेरच्या वडगाव पान येथील डी.के. मोरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा अनोखा उपक्रम। 1200 विद्यार्थ्यांनी सेव्ह अर्थ हा संदेश देत बैठक व्यवस्था साकारली। पिंपरी चिंचवड महापालिकेतही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। पालिका प्रशासकांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न। अमरावतीमध्ये 11 फूट पाण्याखाली तिरंगा फडकवला। अमरावतीमधील पोलीस अंमलदार प्रवीण आखरे यांची ही कामगिरी। प्रवीण आखरे यांनी 11 फूट खोल पाण्याखाली जात 1 मिनिट 22 सेकंद श्वास रोखून या ठिकाणी तिरंगा फडकवलेला आहे। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन या निमित्तानं तामिळनाडूतील पांबन पुलाला आकर्षक अशी रोषणाई। आकर्षक विद्युत रोषणाईनं नागरिकांचं लक्ष वेधलं। देशभरात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वेगवेगळ्या आकर्षक फुलांची सजावट। विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर। 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, तर देशातील 982 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान।
मुंबई पालिकेवरती महायुतीचा महापौर वसेल हे 100% निश्चित आहे. मंत्री उदय सामंतांचा दावा, तर महायुतीत अजिबात मतभेद नाहीयेत. उदय सामंतांचं स्पष्टीकरण. कल्याण डोंबिवली पालिकेत विरोधी बाकावरती बसू, भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट, तर नॉट रिचेबल नगरसेवकांविरोधात कारवाईचा देखील ठाकरेंचा इशारा. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार. महापौर पदासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. वसई विरार महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी अशोक शेळकेंची नियुक्ती, तर येत्या बुधवारी नगरसेवकांची गट नोंदणी होणार. वसई विरार महापालिकेत भाजपचे 43 नगरसेवक. संविधानाची हत्या करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार दिला. भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण दिल्याबद्दल राऊतांकडून निषेध, तर संजय राऊतांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये. संजय राऊत यांच्या टीकेला मंत्री जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर. संजय राऊतांना खोटं बोला पण रेटून बोला असा पुरस्कार दिला पाहिजे. पुरस्कारासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणार. मंत्री गिरीश महाजन यांची राऊतांवर खोचक टीका. भगतसिंग कोश्यारी विकृत माणूस, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. संविधानाची पायमल्ली आणि शाहू फुलेंचा अपमान करणाऱ्या पद्मभूषण त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, मी देशासाठी काम करतो, यापुढे देखील करणार. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांची प्रतिक्रिया. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. बालेकिल्ला कोणाचाही असो, पक्षाने परवानगी दिली तर यांचं नामनिशाण मिटवून टाकू. मंत्री गणेश नाईक यांचं थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान. ठाणे, कल्याण, उल्हासनगरमधील भाजप कार्यकर्ता खुश नाहीये. युद्धात जिंकलो आणि तहात हारलो असं कधी होत नाही. गणेश नाईकांची प्रतिक्रिया. मंत्री गणेश नाईकांनी स्वतःच्या वक्तव्याला आवर घालावा. राज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. गणेश नाईक देखील शिवसैनिक होते, त्यांना शिवसैनिक काय करू शकतात हे माहिती आहे. योगेश कदम यांचा मंत्री गणेश नाईकांना इशारा. मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवलाय. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचं वक्तव्य, तर एमआयएम नगरसेविका सहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला. कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही, सर्व रंग निसर्गाच्या बापाचे आहेत. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरती अभिनेते सयाजी शिंदेंचं वक्तव्य. भाजप आणि एमआयएम एकाच नाण्याच्या 2 बाजू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका, तर हिरव्या आणि भगव्या रंगावरचं यांचं प्रेम नाहीये, त्यांना केवळ लोकांची माथी भडकवायची आहे, सपकाळांचा आरोप. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा शिरसाटांकडून निषेध व्यक्त. हा देश एका जातीचा किंवा धर्माचा नाहीये. एकदा रस्त्यावर आलो तर पळता भुई थोडी होईल. शिरसाट यांचा जलीलांना इशारा.